मग बोल पिहू, आता काय संडेला प्लॅन आहे? काय करायचं कुठे जायचं फिरायला? तेव्हा नंदिनी म्हणते, "लाँग ड्राईव्हला जाऊयात का पिहू?" तेव्हा पिहू म्हणते, "नाही, नाही, लाँग ड्राईव्हला नाही जायचं. पहिले वॉटर पार्कला जायचं आणि नंतर मग आईस्क्रीम खायचं." तेव्हा आता पिहू म्हणत असते, की "जीवा दादा, आपण तिघंच जाण्यापेक्षा आपण घरच्या सगळ्यांना घेऊन जाऊयात का? म्हणजे काव्या वहिनी, पाच दादा, आपण सगळीच जाऊयात ना, खूप मजा येईल तिकडे." तेव्हा जीवा आता तिला म्हणतो, की "अगं पिहू, पण तुला खरी मजा कोणासोबत येईल सांगशील का मला?" तेव्हा पिहू म्हणतो, "असं काही नाही, मला सगळेच आवडतात. मला सगळ्यांसोबतच एन्जॉय करायला आवडेल. फक्त" असं म्हणते आणि पिहू थांबते. तर नंदिनी म्हणते, "फक्त काय? अगं तुला काय बोलायचं आहे? बोलतेस का तू?" तर पिहू खूप घाबरलेली असते. नंतर ही दोघंही तिला काहीच विचारत नाहीत. नंदिनी म्हणते, "बरं, बरं, ठीक आहे." पिहू म्हणते, "हां, आता तुम्ही दोघं मला प्रॉमिस करा, की माझी एक्झाम झाली, की तुम्ही मला दोघं फिरायला घेऊन जाल." तेव्हा आता ही तिघंही एकमेकांच्या हातावर हात ठेवतात आणि पिहूला प्रॉमिस करतात. पिहूमुळे तरी आता ही दोघं एकत्र येतात असं काहीतरी दिसतंय या मालिकेत. आता इकडे दुसरीकडे काव्या किचनमध्येच पुस्तक घेऊन अभ्यास करत असते. नंदिनी इथे येते. नंदिनी म्हणते, "काय आहे काव्या? काय चाललंय तुझं? तू इथं का अभ्यास करते? रूममध्ये अभ्यास करायचा असतो ना, का इथं अभ्यास करतात?" तेव्हा काव्या म्हणते, "अगं नंदिनी ताई, तुला माहिती आहे का? तो आर्किटेक्ट बोका आहे ना आपल्या घरात, तो मला खूप त्रास द्यायला लागलाय. तो मला अजिबात अभ्यास करू देत नाही. अगं बघ ना, तो बोका कागदाची बोळी करून माझ्या अंगावर फेकतोय. बोलत तर काही नाही, पण मला खूप डिस्टर्ब होते हं." तर नंदिनी पिहूच्या विचारातच गुंग झालेली असते. काव्या म्हणते, "काय गं ताई, काय झालं? कसला विचार करतेस? तुझं लक्ष आहे का माझ्याकडे?" तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही गं काव्या, मला थोडं टेन्शनच आलंय. काउन्सिलरनं सांगितलंय ना, की पिहूच्या डोक्यात जे काही सिक्रेट आहे ते नंदिनीच्या बाबतीत आहे आणि त्याच गोष्टीचा ती विचार करत असते. ती म्हणत असते, 'बघ ना, मी सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, पण माझ्या घरचे प्रॉब्लेमच मला सॉल्व्ह करता येत नाहीत. मला पिहूचं खूप टेन्शन येते काव्या.'" नंदिनी म्हणत असते, "असं एखादं डिव्हाइस हवं, की त्याच्या थ्रू मला कळेल, की पिहूच्या मनात काय चाललंय." तेव्हा काव्याला आता पाचचं बोलणं आठवतं आणि तिला आठवतं, ड्रॉइंग हे एक असं डिव्हाइस आहे, की ज्याच्या थ्रू आपल्या मनात काय आहे हे आपण सगळं बोलू शकतो. आणि ती नंदिनीला म्हणते, "हो, सापडलं." तेव्हा काव्य आता नंदिनीला म्हणत असते, की "ताई, तू तिला चित्र काढायला लाव आणि तिच्या मनात जे काही आहे ना, ते तुला चित्राद्वारे नक्की समजेल." तेव्हा नंदिनी म्हणते, "वाह काव्या, खूप मस्त आयडिया दिलीस तू." आणि या दोघीही मिठी मारतात. नंदिनीच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काव्याकडून तिला मिळालेलं असतं.